नमस्कार. आपण पाहत आहात सनवार्ता न्यूज चॅनल. जिल्ह्यातील राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे. कोणी घर देते का घर? कोणता झेंडा घेऊ हाती? अशी अवस्था काही नेत्यांची झाल्याची चर्चा जोर धरत आहे. पक्षांतर्गत घडामोडींमुळे काही वरिष्ठ नेत्यांना दिलेला शब्द पाळण्याची वेळ आल्याने व त्यामुळे नेत्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतर मग काय? हेच नेते नव्या राजकीय आश्रयाच्या शोधात भटकताना दिसत आहेत. सत्तेच्या राजकारणात आपले स्थान टिकवण्यासाठी वारंवार पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांमुळे मात्र कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. नेत्यांमागे जायचे की विचारांशी प्रामाणिक राहायचे असा प्रश्न आता कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे काही नेत्यांनी अल्पावधीतच अनेक पक्षांमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या राजकीय भूमिकांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय निष्ठेपेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर गटबाजी वाढताना दिसत आहे. काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांसोबत नवीन पक्षात प्रवेश करत असले तरी अनेक जण मूळ पक्षाशी निष्ठा ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. यामुळे संघटनांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते या सततच्या दलबदलांमुळे मतदारांमध्येही संभ्रम वाढत आहे आणि नेत्यांवरील विश्वासही उडत चालला आहे. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये तफावत दिसून येत असल्याने मतदारांचा विश्वास कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान नव्याने येणाऱ्या नेत्यांना तात्काळ मोठी पदे दिली जात असल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता या राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. नेत्यांची ही घर शोधण्याची मोहीम नेमकी कुठे थांबते आणि कार्यकर्ते कोणती दिशा निवडतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. धन्यवाद.